अजितदादा पवार हे खरोखरच जिवंत आहेत का? 6व्या मृतदेहाचं काय झालं? पहिल्यांदा 6 मृत पावलीत असं सांगितलं आणि त्यानंतर 5चा आकडा असं सांगण्यात आलं होतं. 28 तारखेला अचानक दादांचं विमान अपघातात मृत्यू झाला. महाराष्ट्राला पहिला धक्का बसला होता. पण आज तब्बल 7 दिवसांनी महाराष्ट्राला दुसरा मोठा धक्का बसलेला आहे. कारण या अपघाताविषयी एक धक्कादायक अशी खळबळजनक माहिती समोर आलेली आहे, ज्याने महाराष्ट्र आणखीनच हादरला आहे. ज्यावेळी या विमानात बसलेल्या लोकांची खरी यादी समोर आली, त्यामध्ये 6 जण बसले होते असं सांगण्यात आलं होतं. पण अपघाताच्या ठिकाणी मृतदेह फक्त 5च सापडले. असं का? मग तो 6वा व्यक्ती कुठे गेला? मग खरोखरच दादा जिवंत आहेत का? असं सुद्धा समोर आलेलं आहे. नक्की काय घडलेलं आहे ते पाहूयात. त्यापूर्वी तुम्ही चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर गुन्हेगारी वाचना या चॅनलला तुम्ही जरूर सबस्क्राईब करून घ्या. तो जर व्यक्ती वाचला असेल तर मग तो कोण होता? तो पायलट होता की खुद्द दादा वाचले आहेत? हे दुर्दैवी प्रकरण घडून 7 ते 8 दिवसांचा कालावधी उलटला. पण आज अचानक अशी एक माहिती समोर आल्यामुळे लोकांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे. कालपर्यंत टीव्हीवर सांगितलं जात होतं की विमानात 5 जण होते आणि 5 जणांचे मृतदेह सापडले. दादांची ओळख पटण्याचं कारण म्हणजे फक्त त्यांच्या हातातील घड्याळ होतं. परंतु अमोल मेटकरी यांनी एक प्रश्न विचारलेला आहे की जर दादांच्या हातावरची जी घड्याळ होतं त्या घड्याळाद्वारे त्यांचा जो मृतदेह होता बॉडी पटवण्यात आली होती, मग आत्ता ते घड्याळ कुठे गेलेलं आहे असा प्रश्न विचारल्यावर त्या घड्याळाची अद्याप कुठलीही माहिती पुढे आलेली नाही किंवा पोलिसांना याबद्दलची माहिती देता आली नाही. मग हा प्रश्नसुद्धा प्रचंड व्हायरल होत आहे आणि अनेक लोक विचारत आहेत की त्यांच्या हातात घड्याळ होतं कारण तिथे उपलब्ध असणारे जे मृतदेह होते त्यांची ओळख पटवणं अत्यंत कठीण होतं. आणि मग त्यांचं जे घड्याळ आहे त्या घड्याळामार्फत त्यांची ओळख पटवली गेली होती. परंतु जेव्हा पोलिसांना हा प्रश्न विचारला तेव्हा ते आता घड्याळ नाही असं सांगत आहेत. मग ते घड्याळ गेलं कुठं असा एक मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे. सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेऊन त्यांच्यासोबत असणाऱ्या सुरक्षा रक्षकांच्या घरी जाऊन त्यांच्या कुटुंबाचे सांत्वन केले आहे. पण आता अशी धक्कादायक माहिती समोर आल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक वेगळं वातावरण तयार झालं. विमानात 6 जण होते आणि बॉडी फक्त 5च मिळाल्या. मग तो 6वा प्रवासी कोण होता? गेल्या 5 दिवसांपासून तपास पथके अत्यंत गतीने तपास चक्र फिरवत आहेत. घटनास्थळावर जाऊन दादांचा जिथे अपघात झाला होता तिथे जाऊन अक्षरशः संपूर्ण शहानिशा केलेली आहे. या चौकशीत 5 अत्यंत महत्त्वाचे पुरावे मिळाले आणि काल अखेर त्या मुख्य संशयिताला बेड्या ठोकण्यात आल्या. 6 तासांच्या कसून चौकशीनंतर तो संशयित पोपटासारखा बोलू लागला होता असं सांगण्यात येत आहे. 28 जानेवारीची ती काळरात्र आणि आजचे ते 6 दिवस. कालपर्यंत तुम्ही मीडियामध्ये पाहत होता की एक दुर्दैवी घटना, पायलटची चूक झाली आणि तांत्रिक बिघाड झाला. पण आज 7व्या दिवशी अशी एक विचलित करणारी बातमी समोर आली ज्याने संपूर्ण घटनेचा इतिहास बदलून टाकलेला आहे. अनेक मोठमोठे प्रश्न जे आहेत ते समोर आलेले आहेत. मृत्यूच्या सापळ्याचा मास्टरमाइंड होता जो वेळेपूर्वीच विमानातून पसार झाला का? 28 जानेवारी सकाळी 8:45 बारामतीच्या आकाशात लियाजेट 45 विमान घेऱ्या घालत होते. अचानक भीषण आवाज झाला आणि आगीचा गोळा जमिनीवर कोसळला आणि अक्षरशः तेथील काही लोक होते त्यांच्या डोळ्या देखत हे संपूर्ण घडलं. आणि तेथील जे काही सरपंच होते त्यांनी संपूर्ण घटनाक्रम आपल्या डोळ्यांनी बघितला आणि त्यानंतर त्यांच्या डोळ्यापुढे अक्षरशः सर्वत्र मृतदेहांचे ढिगारे साचले होते. कोणाची बॉडी कुठली आहे हे ओळखण्यात कोणालाही ती बॉडी ओळखता येत नव्हती असं तेथील दृश्य झालं होतं. मग पुढे घटनेत काय झालेलं आहे ते पहा. टीव्हीवर सांगितलेच गेले की खराब हवामानामुळे वैमानिकाला धावपट्टी दिसली नाही. पण आज उघड झालेल्या माहितीनुसार त्या दिवशी वातावरणात लँडिंगसाठी एकदम योग्य वातावरण होतं. 29 जानेवारीला दादांवर अंत्यसंस्कार झाले. पण त्याचवेळी विमानतळाच्या मॅनिफेस्टमध्ये प्रवासी यादीत फेरफार झाला होता. पहिल्या दिवशी यादीत 6 नावे होती, दुसऱ्या दिवशी ती 5 कशी झाली? ब्लॅक बॉक्समधून एक माहिती समोर आली. वैमानिकाने आपत्कालीन स्थितीचा मेडे हा कोडवर्ड वापरला नव्हता, तर तिथे ओ शिट असं ऐकायला आलं होतं. तिसऱ्या दिवशी वैमानिकाचा इतिहास चेक करण्यात आला. तो वैमानिक तब्बल 3 वेळा मद्यपान करून विमान चालवताना सापडल्यामुळे त्याला निलंबित केलं गेलं होतं.
त्यानंतर दिल्लीतून एका विमान कंपनीच्या मालकाला अटक करण्यात आली. आज अमोल मेटकरींनी विचारलेल्या एका प्रश्नाने संपूर्ण यंत्रणेला घाम फोडलेला आहे. ते विचारतात की जर विमानाचं पोलाद आणि सोन्यासारखा धातू आगीत वितळला तर ते घड्याळ सुरक्षित कसं उरलं. त्यांनी जाहीर विचारलं की 6 जण विमानात असताना 5च मृतदेह का दाखवले. मेटकरींच्या मते हा अपघात नसून महाराष्ट्राच्या बुलंद नेतृत्वावर केलेला हा क्रूर सर्जिकल स्ट्राईक आहे असं सांगण्यात येत आहे. मेटकरी यांनी पुढे खूप वेगवेगळे प्रश्न विचारलेला आहेत. मग त्यांनी विचारलं की दादांची बॉडी मग तिथे फुगली कशी. बॉडीला फुगायला खूप वेळ लागतो. जरी बॉडी भाजली तरी त्या बॉडीला फुगण्यास खूप वेळ लागतो आणि तिथे अचानक बॉडी फुगली कशी. बरं एवढंच नाही तर दादांच्या हाताच्या घड्याळावरून त्यांची बॉडी ओळख पटवण्यात आली होती, परंतु मग ते आता घड्याळ कुठे असा प्रश्न विचारल्यानंतर अक्षरशः पोलिसांकडे सुद्धा याचं उत्तर नाही. हे खरोखरच ही खूप दुर्दैवाची गोष्ट आहे. म्हणजे कुठेतरी हे काळं सत्य या पडद्यामागे जरूर आहे. त्याचबरोबर विखुरलेले जे कागद होते त्या संदर्भात सुद्धा मेटकरी यांनी सांगितलेलं आहे की ते कागद कसे जळाले नाहीत. बरं ते कागद विजले असतील, परंतु तिथे अचानक 5 स्फोट झाले होते. दादांचं जेव्हा विमान कोसळलं तेव्हा 5 स्फोट झाले. मग त्या 5 स्फोटामध्ये ते कागद कसे काय जळाले नाहीत असं सुद्धा मेटकरी हे म्हणालेले आहेत. सध्या सोशल मीडियावरती अनेक विविध प्रश्न उपलब्ध झालेले आहेत की जसं की मुंबईतील एअरपोर्टच्या आसपासचा CCTV चेक करून मग त्याचे CCTV फुटेज का मिळत नाहीत असा सुद्धा सवाल उपस्थित केला जात आहे. जसं की अजित दादा हे विमानतळावर आले होते आणि घाईघाईने ते विमानात बसले होते. मग त्याचं CCTV फुटेज कुठे आहे. आणि त्यानंतर दुसरा एक महत्त्वाचा पुरावा म्हणजे की पायलटला अचानकपणे का बदललं. जर तो ट्रॅफिकमध्ये अडकला होता तो सकाळी ट्रॅफिकमध्ये कसा अडकला हा सुद्धा प्रश्न अनेकांनी उपस्थित केलेला आहे. आणि त्यानंतर मग रनवे साफ होता म्हणजे विजिबिलिटी पूर्णपणे होती तरीसुद्धा मग अशा प्रकारचा इथं अपघात का झालेला आहे असं सुद्धा अनेक जणांचं मत येत आहे. अचानक ते विमान जे होतं ते एका साईडला टिल्ट झालं आणि त्यानंतर त्या विमानाचा नंतर अपघात झालेला आहे. शेवटी ब्लॅक बॉक्समधून एक माहिती समोर आली की वैमानिकाने आपत्कालीन स्थितीचा मेडे हा कोडवर्ड वापरला नव्हता, तर तिथे ओ शिट असं ऐकायला मिळतं. जेव्हा एखादा व्यक्ती चूक करतो, त्याच्या हातून मोठी चूक घडते, तेव्हा ओ शिट असा मजकूर जो आहे, असा संदेश जो आहे, अशी वाणी जी आहे आपल्या तोंडून ॲटोमॅटिक निघते आणि आपल्याकडून काहीतरी चूक झालेलं आहे असं आपल्याला समजतं. आणि अशाच प्रकारचं ओ शिट असं जे आहे ते आपल्याला ऐकायला मिळालेलं आहे. तर अशा प्रकारचे तर्कवितर्क लावण्यात येत आहेत की अजित दादा हे जिवंत आहेत आणि मग त्या 6व्या मृतदेहाचं काय झालं असं सुद्धा अनेक जणांचं मत येत आहे. तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतं, तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा.